पहा, लोकसंख्या ही 2 वर्षापर्यंत वाढणार आहे. प्रत्येक वर्षाची जी लोकसंख्या आहे तिच्यावर पुन्हा नंतर 10% वाढणार आहेत. म्हणून ह्यानुसार आपण अशा प्रकारचं सूत्र वापरलेलं आहे ते एक चक्रवाढ व्यास टाईप. आणि मग त्यानुसार ह्या सूत्रामध्ये आता त्या संख्या टाकायच्यात. अशा प्रकारे याची मांडणी येणार आहे. त्यानंतर पहा आता काटाकाटी कशी होईल. 100 × 100 अधिक 10 म्हणजे 110. दोन्हीकडेही तसंच येणार आहे. आता यामध्ये याचा पण एक शून्य कटेन, याचा पण एक शून्य कटेन, याचा पण एक कटेन आणि याचा पण कटेन असे काटायचे. हे पण शून्य काटा. हा पण एक कटला, हा पण एक कटला, हा पण एक कटला आणि हा पण एक कटला. मग पहा फक्त शिल्लक राहतो 11. 11चा वर्ग 121 म्हणजे 11 × 11 121, गुणाकारामध्ये 40. अशा प्रकारे इथे गुणाकार केलेला आहे. 4840 हे उत्तर येतं. 121ला 40ने गुणलं असता